नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी सरहद्दी पलीकडचे घटक कारणीभूत, संरक्षण मंत्र्यांनी पाकिस्तानला फटकारलं. भारत आणि अमेरिका यांच्यात संरक्षणविषयक महत्त्वाचा करार, दोन्ही देशांना परस्परांचे तळ वापरता येणार. दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारत आणि अमेरिका एकत्र येऊन परिणामकारक उपाययोजना करू शकतील, सुषमा स्वराज. भारतात अणुभट्ट्या उभारण्यासाठी अमेरिकेला भारताकडून नागरी अणुसहकार्य अपेक्षित, जॉन केरी. सौराष्ट्राला पाणी पुरवठा करणाऱ्या सौराष्ट्र नर्मदा अवतरण योजनेच्या पहिल्या टप्प्याचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, पंतप्रधानांकडून पाणी बचतीचं जनतेला आवाहन. लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी सुरू असलेल्या 14 पाटबंधारे प्रकल्पांच्या 94 निविदा रद्द. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 100 रुपये अनुदान देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. महाअवयवदान अभियानाला राज्यभरात सुरुवात, अवयवदानाचं महत्त्व घराघरात पोहोचवण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. दहशतवाद हे देशासमोरचं मोठं आव्हान असून तपास यंत्रणांनी केलेल्या अटकेचा संबंध कुठल्याही धर्माशी जोडणं चुकीचं, व्यंकय्या नायडू. आणि लंडन ऑलिम्पिकमधला रौप्यपदक विजेता डोपिंग चाचणीत दोषी आढळल्यामुळे भारताच्या योगेश्वर दत्तला रौप्यपदक घोषित. आणि आता सविस्तर वृत्त. भारताच्या सरहद्दीपलीकडून दहशतवादी कारवायांना थारा आणि प्रोत्साहन मिळत असून काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी हेच घटक जबाबदार आहेत, असं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी म्हटलं आहे. अमेरिकेबरोबर संरक्षणविषयक महत्त्वाचे करार करण्याकरता पर्रिकर अमेरिकेच्या दौऱ्यावर आले आहेत. आज पेंटागॉनमध्ये अमेरिकेचे संरक्षण मंत्री ॲश्टन कार्टर यांच्याबरोबर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काश्मीर खोऱ्यातल्या बहुसंख्य लोकांना शांतता हवी आहे, पण काही मोजकेच लोक हिंसा घडवत असल्याचं त्यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिकेदरम्यान संरक्षणविषयक महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्याही झाल्या. या करारानुसार अन्न, पाणी, कपडे, औषधं, पेट्रोल, दुरुस्ती कामं याकरता दोन्ही देश परस्परांचे तळ वापरू शकतील. मात्र भारतात अमेरिकेचा कोणताही तळ उभारण्याची तरतूद या करारात नाही, असं पर्रिकरांनी यावेळी सांगितलं. दोन्ही देशांची भूमी, हवाई क्षेत्र, सागरी क्षेत्राचा विकास सुधारणा आणि इतर बाबींमध्ये दोन्ही देशांनी एकमेकांना सहकार्य करण्याचं मान्य केलं आहे. दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश एकत्र येऊन परिणामकारक उपाययोजना करू शकतील, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे. आज अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जॉन केरी उभय देशातले धोरणात्मक आणि व्यापारी संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने भारतात आले आहेत. दोन्ही देशांमधली चर्चेची दुसरी फेरी सुरू झाली आहे. भारतानं आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम हाती घेतल्यानंतर देशात गुंतवणुकीच्या संधी वाढल्या आहेत, असं सांगून स्वराज म्हणाल्या की अमेरिकेनं भारतात अधिकाधिक गुंतवणूक करावी. भारताला अणुपुरवठादार देशांच्या समूहाचं सदस्यत्व मिळावं आणि संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतही स्थायी सदस्यत्व मिळावं, याकरता अमेरिकेबरोबर अत्यावश्यक असं सगळं सहकार्य केलं जाईल, असंही सुषमा स्वराज यांनी यावेळी सांगितलं. आपल्या कंपन्यांच्या आशा आकांक्षांची दखल आपणच घेतली पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. भारतात अणुभट्ट्या उभारण्याकरता अमेरिकेला भारताकडून नागरी अणुसहकार्य अपेक्षित असल्याचं जॉन केरी यांनी यावेळी सांगितलं. बदलत्या आधुनिक युगात सायबर गुन्ह्यांची संख्या वाढली असून ते रोखण्याकरिताही आपण एकत्रित काम करायला हवं, असं केरी म्हणाले. भावी पिढ्यांसाठी आपण पाणी वाचवण्याची आवश्यकता असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं आहे. गुजरातमधल्या जामनगर जिल्ह्यातल्या ध्रौलजवळ सनसोरा गावात सौना अर्थात सौराष्ट्र नर्मदा अवतरण प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आज पंतप्रधानांच्या हस्ते झालं. त्यानंतर आयोजित एका सभेत ते बोलत होते. पाणी मिळालं तर देशातल्या कुठल्याही भागातला शेतकरी चमत्कार घडवू शकतो, असं ते म्हणाले. सौनी योजनेच्या पहिल्या टप्प्यात राजकोट, जामनगर आणि मोरबीमधली 10 धरणं आणि जलाशय नर्मदेच्या पाण्यानं भरण्यात येणार आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री असताना 2012मध्ये मोदी यांनी सौनी योजना घोषित केली होती. 4 टप्प्यांची ही योजना असून ती वर्ष 2019 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना गेली 2 वर्ष प्रलंबित असलेला बोनस सुधारित दरानं देण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज नवी दिल्लीत केली.
बिगर शेती कर्मचाऱ्यांसाठी सल्लागार मंडळानं सुचवलेल्या शिफारसी सरकारनं मान्य केल्या असून त्यानुसार आता या कर्मचाऱ्यांसाठीचं एका दिवसाचं किमान वेतन 246 रुपयांवरून 350 रुपये करण्यात आल्याचंही जेटली म्हणाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी सुरू असलेल्या 14 पाटबंधारे प्रकल्पांच्या 94 निविदा रद्द करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. तसंच गोसी खुर्द प्रकल्पाच्या 18,494 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यताही देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 100 रुपये अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला. मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सरसकट 20% अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला. विद्यापीठांच्या निवडणुका 31 ऑगस्ट 2017 पर्यंत पुढे ढकलण्यासाठीचा अध्यादेश काढायलाही आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवयवदानाबाबत सर्व राज्यातल्या जिल्ह्यात अवयवदानाची जनजागृती करण्यासाठी मोहीम चालवण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार राज्य शासनामार्फत आजपासून महाअवयवदान जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी आज सकाळी मुंबईत वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राज्यपाल चे विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत उपस्थित होते. शासकीय निमशासकीय महाविद्यालयातले डॉक्टर्स, विद्यार्थी तसंच विविध संघटना या वॉकेथॉनमध्ये सहभागी झाल्या होत्या. मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी यावेळी अवयवदान संमतीपत्र भरले. प्रत्येक गरजू व्यक्तीला अवयव मिळण्यासाठी अवयवदानाचं महत्त्व घराघरात पोहोचवण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. मला असं वाटतं की आपल्या संस्कृतीने अन्नदान सांगितलंय, पाण्याचं दान सांगितलंय, कन्यादान सांगितलंय, रक्तदान आहे, पण आता सगळ्यात मोठं जर काही असेल तर ते अवयवदान आहे. आणि म्हणून आपण सगळे लोक आज हा फॉर्म भरून हे अवयवदान करू. आम्ही केलाय, तुम्ही करा, सगळ्यांना प्रेरित करा. आणि या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये प्रत्येक गरजू रुग्णाला हे अवयव मिळेल अशा प्रकारची व्यवस्था ये अपन सगे मिलकर उभी करूं. मुझे लगता है आज हम लोग महाराष्ट्र के बारे में सोचेंगे तो आज करीब 12,000 पेशेंट ऐसे हैं जो ऑर्गन के वेटिंग लिस्ट पर है. उसमें से 11,000 पेशेंट आजपासून सुरू झालेलं हे अभियान 1 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. पुण्यातही आज महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षण संशोधन विभाग, आरोग्य विभाग आणि प्रत्यारोपण समितीतर्फे अवयवदान जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. विजय मेडिकल आणि इतर महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी रॅलीचं आयोजन केलं होतं. यात डॉक्टर, विविध संस्था तसंच नागरिकांनीही सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन अवयवदानाचं महत्त्व लोकांना सांगितलं. धुळ्यात अवयवदान जागृती अभियानानिमित्त आयोजित रॅलीत शासकीय रुग्णालयाच्या परिचारिका, शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. राज्यात 12,000 रुग्ण प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असून रुग्णांना वेळीच अवयवदान मिळालं तर त्यांना जणू पुनर्जन्म मिळेल असं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी यावेळी सांगितलं. आज सगळ्या ठिकाणी सर्व नागरिकांना आणि गरजू पेशंटला अवयवांची गरज असते. आणि आता तंत्रज्ञान एवढं डेव्हलप झालेलं आहे की त्याचा वापर करून आपण रुग्णाला एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी आपण मदत करू शकतो. आणि म्हणून अवयवदान ही मोहीम जी आहे ही अवयवपणे चालू राहावी. नागपुरात यानिमित्त आज एक रॅली आयोजित करण्यात आली होती. नागपूरचे विभागीय आयुक्त अनुप कुमार आणि जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. वैद्यकीय रुग्णालयातले विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी तसंच विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी अनेक नागरिकांनी अवयवदान संमतीपत्र भरून दिलं. बुलडाणा इथं या दिनानिमित्त जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ यांनी या जनजागृती रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. औरंगाबादमध्ये वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या वतीनं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या परिसरातून महाअवयवदान जनजागरण रॅली काढण्यात आली. अवयवदानाची जनजागृती मोठ्या प्रमाणात व्हावी, अवयवदानाचं महत्त्व नागरिकांनी समजून घेऊन अवयवदानाकरता पुढे येण्याचं आवाहन महापौर त्र्यंबक तुपे, आमदार अतुल सावे यांनी केलं. या रॅलीमध्ये शहरातल्या नामांकित संस्था, महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. या रॅलीपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या नाट्यशास्त्र विभागाच्या रत्नम वावळे आणि त्यांच्या चमूनं अवयवदानाचं महत्त्व सांगणारं पथनाट्य सादर केलं.
यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. तर संतांनी म्हटलंच आहे, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. कीर्ती मिळण्याचं भाग्य किती जणांना लाभतं, आपण पडलो सामान्य जन. आपल्यासाठी आधुनिक संतांनी म्हटलंय, मरावे परी अवयवरूपी उरावे. जिवंतपणी आपण किडनी दान करू शकतो, ब्रेन डेथ झाल्यानंतर जवळपास सर्वच अवयव दान करू शकतो, आणि सामान्य मृत्यू आला तर डोळे आणि त्वचा दान करू शकतो. अवयव दानाचा एक निर्णय देतो 7 जणांना जीवनदान. म्हणा पुंडलिक वरदा. महाराष्ट्र शासनाचं महाअवयवदान अभियान दिनांक 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर. संपर्क सर्व शासकीय रुग्णालय आणि सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय. टोल फ्री क्रमांक 1800-27477444. दहशतवाद हे देशासमोरचं मोठं आव्हान असून तपास यंत्रणांनी केलेल्या अटकेचा संबंध कुठल्याही धर्माशी जोडणं चुकीचं असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. निवडणुकांच्या वेळी अशा मुद्द्यांवर ध्रुवीकरण करणं चुकीचं आहे असं ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस नेते शरद पवार यांच्या वक्तव्यावर नायडू यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. इसिस या दहशतवादी संघटनेला मदत करण्याच्या संशयावरून राज्यात मोठ्या प्रमाणावर मुस्लिम तरुणांची धरपकड तपास यंत्रणांकडून होत असून त्यांना 4-4 दिवस न्यायालयासमोर उभं केलं जात नाही असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. या संदर्भात 28 मुस्लिम संघटनांनी निवेदन देऊन पोलिसांच्या अरेरावीपणाबद्दल तक्रारी केल्या आहेत. या संदर्भात पंतप्रधानांची भेट घेऊन ही बाब त्यांच्या निदर्शनाला आणणार असल्याचं पवार यांनी सांगितलं. अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर अनुसूचित जातीकडून होत नाही, स्थानिक राजकारणातून होत आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं. अॅट्रॉसिटी कायदा पूर्णपणे रद्द करण्याची राष्ट्रवादीची मागणी नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स किंवा मद्यालयांमध्ये बारबालांवर त्यांना टीप देण्याच्या उद्देशानं चलनी नोटा उधळणं हे महिलांचा, संस्कृतीचा आणि सभ्यतेचा अवमान करण्यासारखं आहे असा महत्त्वाचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयानं दिला. अशा ठिकाणी चालणाऱ्या अश्लील नृत्यांना चाप लावण्याच्या दृष्टीनं करण्यात येणाऱ्या राज्य सरकारच्या नव्या कायद्याला काही बार मालकांच्या संघटनांनी नोंदवलेला आक्षेप न्यायालयानं फेटाळून हा निर्णय दिला. संबंधित कायद्यातल्या तरतुदी या महिलांचा आत्मसन्मान जपणाऱ्या असल्यानं या आक्षेपाचा विचार करता येणार नाही असं मत न्यायालयानं नोंदवलं आहे. अशा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयालाही या संघटनांनी हरकत घेतली होती, ती न्यायालयानं फेटाळून लावली आहे. अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याची गरज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. आरक्षणाचा आधार जाती नसून आर्थिक असला पाहिजे असंही ते म्हणाले. आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या माटुंगा इथल्या यशवंत नाट्यगृहात कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांना त्यांनी आज मार्गदर्शन केलं. बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी कडक कायद्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. फेरीवाल्यांच्या वाढत्या संख्येचा आणि वाहतूक कोंडीचा प्रश्नही उपस्थित केला. सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणारे प्रश्न सोडवण्यासाठी काम करा अशा सूचना राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ आज बीडमध्ये मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चात जिल्ह्यातले मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते. सकाळी सुभाष रोड इथून या मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक मार्गे शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचला. कोपर्डी घटनेतल्या दोषींवर लवकरात लवकर कारवाई करण्याचं निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या समीर गायकवाडला इतर कैद्यांशी बोलण्याची परवानगी द्यावी असे आदेश कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं आज कारागृह प्रशासनाला दिले. तसंच सकाळी 6 ते 12 या काळात त्याला अंडा बराकमधून बाहेर सोडण्यात यावं असे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत. गायकवाडवर आरोप निश्चिती करायला मुंबई उच्च न्यायालयानं 31 ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे सत्र न्यायालयानं आरोप निश्चितीबाबतची आजची सुनावणी तहकूब केली. पुढची सुनावणी 13 सप्टेंबरला होणार आहे. नवी मुंबईतल्या खारघर इथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये नव्या शैक्षणिक कक्षाचं उद्घाटन आज वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते झालं.
अलीकडेच हातमाग आणि हस्तकला या क्षेत्रात घेण्यात आलेल्या डिझाईन सूत्र या स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव इराणी यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. या स्पर्धेत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या 14 केंद्रांनी भाग घेतला होता. वस्त्रोद्योग राज्यमंत्री चेतन चौहान यावेळी उपस्थित होते. देशातला काळा पैसा जप्त करण्याच्या मोहिमेला आयकर विभागानं अधिक गती दिली असून यावर्षी मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आणि जडजवाहीर जप्त करण्यात आले आहेत. 3,360 कोटी रुपयांचे बुडवलेले करही विभागानं वसूल केले आहेत. गेल्या वर्षी जप्तीद्वारे 102,50,00,000 रुपये वसूल करण्यात आले होते. गेल्या वर्षीपेक्षा धाडी घालण्याचं प्रमाणही खूपच वाढलं आहे. बळीराजावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आणि गरीब गरजू बेघरांना घरकुलापासून वंचित ठेवणाऱ्या सरकारच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीनं बुलढाणा जिल्ह्यात तालुका पातळीवर आज आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या आंदोलनाचा भाग म्हणून नांदुरा इथे तहसील कार्यालयावर तालुका काँग्रेसच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत हा लढा काँग्रेस पक्ष लढणार असल्याचं तालुका अध्यक्ष भगवान धांडे यांनी सांगितलं. यावेळी नांदुरा तहसीलदारांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. या मोर्चात परिसरातील शेतकरी नागरिक सहभागी झाले होते. काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. आबालवृद्ध सर्वांनाच गणेशाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. कलात्मक, आकर्षक, मनमोहक रंगसंगती आणि योग्य प्रमाणात असणाऱ्या मूर्तीच्या शरीररचनेमुळे सोलापूरमधल्या गणेश मूर्तिकारांच्या उंच मूर्तींना राज्यभर मागणी असते. घरगुती गणपतीप्रमाणे सार्वजनिक मंडळाच्या वतीनंही सोलापूरमधल्या मोठ्या मूर्तींची मागणी वाढली आहे. यावेळी राज्यासह शेजारच्या कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशातून इथल्या मोठ्या गणेश मूर्तींना मागणीत वाढ झाली आहे. गणेशोत्सवाच्या 6 महिन्याआधीपासूनच मूर्तिकार मोठ्या मूर्ती बनवण्यास सुरुवात करतात. मूर्तींचे दर हे त्या मूर्तीच्या उंचीवर अवलंबून असतात. सुमारे 50,000 रुपयांपासून ते 2 लाख रुपयांपर्यंत किमतीच्या मूर्ती सोलापूरमध्ये बनवण्यात येत आहेत. ज्येष्ठ साहित्यिक वि. ग. कानिटकर यांचं आज पहाटे पुण्यात निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. नाझी भस्मासुराचा उद्यास्त, युद्ध आणि युद्धच, इस्रायल युद्ध, विन्स्टन चर्चिल, व्हिएतनाम, अर्थ आणि अनर्थ, फाळणी, युगांतापूर्वीचा काळोख अशी त्यांची अनेक पुस्तकं गाजली. आज वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भारताचा कुस्तीपटू योगेश्वर दत्त याला आता 2012च्या लंडन ऑलिम्पिकचा रौप्य पदक विजेता घोषित करण्यात आला आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये योगेश्वर दत्तला कांस्य पदक आणि रशियाच्या बेसिक कुदुखोवला रौप्य पदक प्राप्त झालं होतं. मात्र बेसिक कुदुखोवनं उत्तेजक द्रव्य सेवन केल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्याच्याकडचं रौप्य पदक काढून घेण्यात येणार आहे. त्यामुळे योगेश्वरला आता रौप्य पदक मिळणार आहे. हवामान. गेल्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. तसंच कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 24 तासात कोकण, मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी, दक्षिण मध्य महाराष्ट्रात आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल तापमान 30, किमान 25. नागपूर 35-25, पुणे 29-22, औरंगाबाद 31-22, नाशिक 29-22, कोल्हापूर 27-22, रत्नागिरी 30-25, सोलापूर 31-23 आणि अमरावती 29 आणि 23. ठळक बातम्या पुन्हा एकदा. काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी सरहद्दी पलीकडचे घटक कारणीभूत, संरक्षण मंत्र्यांनी पाकिस्तानला फटकारलं. भारत आणि अमेरिका यांच्यात संरक्षण विषयक महत्वाचा करार, दोन्ही देशांना परस्परांचे तळ वापरता येणार. दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारत आणि अमेरिका एकत्र येऊन परिणामकारक उपाययोजना करू शकतील, सुषमा स्वराज. भारतात अणुभट्ट्या उभारण्यासाठी अमेरिकेला भारताकडून नागरी अणुसहकार्य अपेक्षित, जॉन केरी.
सौराष्ट्राला पाणी पुरवठा करणाऱ्या सौराष्ट्र नर्मदा अवतरण योजनेच्या पहिल्या टप्प्याचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. पंतप्रधानांकडून पाणी बचतीचं जनतेला आवाहन. लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी सुरू असलेल्या 14 पाटबंधारे प्रकल्पांच्या 94 निविदा रद्द. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 100 रुपये अनुदान देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. महाअवयवदान अभियानाला राज्यभरात सुरुवात. अवयवदानाचं महत्त्व घराघरात पोहोचवण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. दहशतवाद हे देशासमोरचं मोठं आव्हान असून तपास यंत्रणांनी केलेल्या अटकेचा संबंध कुठल्याही धर्माशी जोडणं चुकीचं. व्यंकय्या नायडू. आणि लंडन ऑलिम्पिकमधला रौप्य पदक विजेता डोपिंग चाचणीत दोषी आढळल्यामुळे भारताच्या योगेश्वर दत्तला रौप्य पदक घोषित. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नेत्रदान, रक्तदानासारखंच महत्वाचं दान म्हणजे अवयवदान ही काळाची गरज बनली आहे. या अवयवदानातूनच अनेक गरजू रुग्णांना नवजीवन आपण देऊ शकतो. अवयवदानाचे महत्त्व लक्षात घेऊन राज्य सरकारच्या वतीनं आजपासून संपूर्ण राज्यात 3 दिवस अवयवदान महाअभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाचा उद्देश, महत्त्व आणि व्याप्ती याविषयी अधिक माहिती देण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.